सचिनराव आणि आम्ही एकदम बालमित्र. म्हणजे संकटात धावून कोण येते तर फक्त सचिन दादा. तसं दादा अशी गुल्लोगुली दादा आहेत, पण आपल्या स्वभावामुळं आणि म्हणजे कार्यामुळं दादा ही पदी फक्त काही लोकांना शोभत असते. असे दादा तर खूप फोटो पुरते, पण हा माणूस मला सांगतो की पर्सनली प्रत्येकाच्या आयुष्याला हा माणूस भिडलेला असतो. मग तो कोणाच्या घरचं लग्न असो, आजारपण असो, आणि नगरसेवकाचा काय रोल असतो याचं सगळं ते म्हणजे आयामच ह्या माणसानं मोडून टाकलं. कारण ह्याच्या म्हणजे कार्याचा हे धमाका होता, एवढा मोठा होता की बाकीच्या नगरसेवकाला ह्याची धडकी भरायची. हे माणूस बाबा सकाळी 6 वाजता नाली उभं काही करायला म्हणजे करताय. असं झालं की आता जे चांगले नगरसेवकाला शक्यतो चांगले तगडे लोक समजा उभं राहत असतात, पण काही समजा अपवाद सोडून द्या अपवाद. हे माणूस सामान्यातून आलेला माणूस, आणि म्हणजे कसलाही म्हणजे राजकीय समजा वारसा नाही, काही नाही. सुरुवातीला त्यानं मला विचार केला, म्हणजे आपलं तर मतदान नाही बाबा, पाटील कसं काय निवडून येईल. तर दादा तुम्ही 100% निवडून येणार, त्याच्या लक्षात आहे की नाही ते वाक्य. पण त्याला मला तुमच्यामध्ये जे सामाजिक कार्याची जी तुमची धडाडी आहे ती तुमच्यासाठी हे म्हणलं ताकद आहे तुमची. त्याच्यामध्ये कास्टिझम हे ते तुम्ही सोडून द्या म्हणलं विषय. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचं इलेक्शन लढा, आणि रिझल्ट सगळ्या समोर आहे. कसं आहे की आपला स्वभाव, आपली कामाची धडपड हीच आपली ताकद असते. आणि शहरी भागामध्ये लोकांना फक्त कामच पाहिजे असते. असं काहीच नाही की ठीक आहे थोडंफार ग्रामीण भागामध्ये थोडं चित्र वेगळं आहे. आता आम्ही काम करतो ग्रामीण भागामध्ये, तिकडे चित्र थोडं वेगळं आहे. पण शहरी भागामधला जो मतदार असतो त्याला माहीत असते कोणाला द्यायचं निवडून आणि कोणाला निवडून द्यायचं नाही. इथं पैसा हा समजा गौण असतो शहरी भागामध्ये. त्याच्यामुळे सचिन दादाला मला तर वाटत नाही कधी त्याला मागं ओढून बघण्याची वेळ येईल. कारण एवढ्या देशामध्ये समजा गट्स आहेत. आता हे जसं त्यानं सांगितलं कोरोनामध्ये मला स्वाईन फ्लू झाला, तर डायरेक्ट तिथं येणारा म्हणजे एकच माणूस होता डायरेक्ट की बाबा ज्यानं समजा मास्क बी नाही घातला चेहऱ्यावर. जिथं माणूस समजा मरणाच्या दारामध्ये उभा असते आणि त्यावेळेस आपला दोस्त जर आपल्यासोबत असेल तर माणसाचं काय वाढते, बळ वाढते. आणि जेव्हा ते माझ्यावर संकट आलं त्यावेळेस ते माणूस आज बी येते, कालही होता आणि उद्या बी. तर अशा माणसाला आपल्याला सगळ्याला जपणं आपल्याला भाग आहे. ज्या वेळेस त्याचं समजा इलेक्शन त्यावेळेस आपण सगळेच पहिल्यासारखं जटू, त्याच्याबद्दल तर काही शंका नाही. आणि अशा माणसाला पक्षाची गरज नसते. सगळेच पक्ष ह्यांच्या मागं असतात, आमच्याकडे या म्हणून. कारण सगळे आहे त्याच्यापाशी काय नाही, काम आहे, नाव आहे, तुमचं मतदार आहे, तुमची ओळख आहे आज. त्याच्यामुळं दादा कोणत्या पक्षात आहेत हे काय आपल्यासाठी फक्त आपल्याला दादा पाहिजे. तर ते दादांना पुढे असंच काम तिथे सुरू ठेवा, आणि थोडंफार ते ना त्याच्या वैयक्तिक तब्येतीकडे मी थोडं लक्ष द्यावं. त्याची मागे जाडी वाढली त्याला मी पर्सनली भेटतो. मला दादा तुमचं काय काम मला पटलं नाही, म्हणजे मी उलटा बोललो. अरे म्हणलं तुम्ही काय सकाळी 6 वाजता नालीवर आहे उभे, कारण तुम्हाला मला 12 वाजले, तुम्ही जेवायला कधी, तुम्ही झोपायला कधी, तुम्ही बा फॅमिलीला वेळ द्यायला की नाही. कारण कसं असतं माहिती आहे का की अशा सामाजिक कार्याला काही अंत नसतो. तुम्ही रात्रंदिवस बी काम तुम्ही जरी चालू ठेवलं हे काम कमीच होणार आहे. कारण शेवटी असंख्य मतदार असतात आणि असंख्य समजा अपेक्षा असतात आणि अडचणी असतात. आता एवढ्या सगळ्या आपण सोडवायला शक्यता कमी असते. ठीक आहे, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, पण सोबत बाबा तुमचं पर्सनल जे आयुष्य आहे किंवा जे तुमचं हे तिथं जपा. कारण कसं असते की अनमोल माणूस हा लॉंग टर्म टिकला पाहिजे. तब्येतीचं आता अडचणी सगळ्याला माहिती आहे की आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येकानं हे आपल्या समजा आरोग्याची काळजी घेणं आजच्या काळामध्ये आहे. आणि ते लोक राजकारण त्याला तर खूप समजा गरज असते, कारण त्याचं लाईफस्टाईल एवढं हे असते बेकार. कसं असतं की हारतुराकडे आपल्याला हे बघायला सोपं वाटते, पण त्याच्या खालची काटे